like to say thank you to all the people who discussed about the Women's Day, who said something related with the women, their feelings about the women. So yes, I always believe that there should not be only one day of a woman. We should always respect women. All the days, 365 days of a year should be Women's Day. There should not be a specific day for a woman, because she is so important in our life. She is performing various very important activities in our life. Okay, she is another side of our life. Okay, so एका नाण्याची दुसरी बाजू आहे ती, आणि त्याच्यामुळे तिला कधीतरीच रेकग्नाइज करायचं हे काही बरोबर नाही आहे. सो आपण नेहमी रेकग्नाइज करूया, रिस्पेक्ट करूया. आणि वाय टू वुमन, इवन मेन्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. सो ते दोन्ही म्हणजे नाण्याला एकच बाजू नाही आहे की वुमेन्सच आहे, तर मेन्स पण आहे. तर दोघांनी एकत्र येऊन जर हे समाज चांगला जर घडवला आपण तर खूप चांगलं असेल. ते सगळ्यांनी एकमेकांशी चांगलं रिलेशन बिल्ड करायला हवं आहे. सो दॅट इज वाय आय जस्ट सेड की त्याने खूप चांगलं सांगितलं की मायक्रो प्लॅनिंग. त्याने जे काही सांगितलं ते त्याला एका शब्दात होतं की मायक्रो प्लॅनिंग. वुमेन्सचं मायक्रो प्लॅनिंग हे नॉर्मली लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असते की जे फिजिबल नाही आहे जेंट्ससाठी. ओके, सो जे जेंट्सना जमत नाही ते लेडीजने करायचं, आणि जे लेडीजना नाही जमणार आहे ते जेंट्सने करायचं. आणि म्हणून लाईफमध्ये ह्या दोन्ही गोष्टी असायला पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एकच दिवस नको आपला वुमेन्सचा, आपण सगळेच दिवस वुमेन्सचे आणि मेन्सचे एकत्र असूया आणि एन्जॉय करूया. थँक्यू व्हेरी मच फॉर सेलिब्रेटिंग. And let us start with a very important and very interesting topic, that is somehow unlocking wealth beyond saving. Now, what is the meaning of this particular title? ह्या टायटलमध्ये काय आहे मला माहिती आहे. तुम्हाला कोणाला काही कळलं असेल तर सांगा बघा. तुम्हाला काही आयडिया येते का याच्यामध्ये काय दिलं असेल? सेविंगच्या दृष्टिकोनातून आपण वेल्थ कशी घेऊ शकतो. So this is somehow unlocking wealth beyond saving. That means what is wealth? Wealth म्हणजे काय आहे? काय आहे? संपत्ती वगैरे आपण किती म्हणतो. ओके, सो वेल्थ. सो ट्राय टू लॉक अवर वेल्थ only in savings. फक्त सेव्हिंग्स मध्येच का लॉक करायचे? बियॉन्ड दॅट मेनी थिंग्स आर देअर वेअर वी कॅन गो फॉर. वी कॅन इन्व्हेस्ट ऑल दॅट. So somehow this particular session is concerned with investment, and today you all are here viewed in front of me, and which is very significant. त्यांच्यासाठी हा सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आत्ताच आपल्याला जर कळलं की आपण कशी इन्व्हेस्टमेंट करायची, तर थोडंसं फ्युचरमध्ये आपल्याला चांगलं अमाऊंट, एक लमसम अमाऊंट आपल्याला जर असेल. मी आता कमवत नाही आहे तर काय करायचं आहे, मग मी जेव्हा जॉबला लागेल तेव्हा मी सेव्हिंग करायला लागेल, इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, तेव्हा बघू. किंवा नंतर मग पुन्हा तुम्ही जॉबला ॲक्च्युली लागताय तर तेव्हा म्हणतात की आत्ताच जॉबला लागलं आहे, मग थोडंसं एन्जॉय ते करतो जरा. हे लाईफ, अरे मला इन्कम मिळायला लागला आहे, तो जरा एन्जॉय करून घेतो. अँड देन अगेन दे स्टार्ट ऑन स्पेंडिंग द मनी वॉट एव्हर इन्कम दे आर गेटिंग फ्रॉम देअर जॉब. ओके, सो तो तसा पण करून काही उपयोग नाही आहे. पुन्हा ठीक आहे, थोडा पिरियड म्हणजे किती पिरियड? एखाद्यासाठी 6 महिने असेल, एखाद्यासाठी वर्षभर एन्जॉय करतोय. वर्षभर एन्जॉय करतोय कसं इन्कम? मी जॉब करतोय आणि मला चांगलं पेमेंट मिळत नाही, आय एम जस्ट गोइंग टू एन्जॉय दिस. 1 वर्ष आलं, देन त्याच्यानंतर काय होणार? पुन्हा मग कुठे ना कुठेतरी एक्सक्युजेस तुमच्या समोर येत असतात की तिकडे फॅमिलीला पैसे पाहिजे, तर मग तिकडे पाठवायचे, मग ह्या गोष्टीसाठी मला पैसे इन्व्हेस्ट करायचे, तिकडे करायचे. बट इट इज नॉट ॲक्च्युअली इन्व्हेस्टमेंट. तुम्ही स्पेंडच करताय, तुम्ही फॅमिलीला देताय म्हणजे स्पेंड झाले, ते तुमच्याकडून गेले आणि ते तुम्हाला फ्युचरमध्ये उपयोग येणार आहेत का? मग फॅमिलीला द्यायचे नाहीत का? द्यायचे. फॅमिलीला द्यायचे नाहीत का पैसे? त्यांनी तुम्हाला शिकवलं, तुम्हाला त्यांनाही पैसे द्यायचे आहेत. ओके, मग आम्ही कसं करू सेव्हिंग? देर आर मेनी वेज टू सेव्ह मॅन. आणि ते सेव्हिंग म्हणजे काय आहे? इथे सेव्हिंग मिनिंग काय आहे? सेव्हिंग अकाउंट. आमच्या सेव्हिंग अकाउंटवरती पैसे जमा झाले, पण ते सेव्हिंग अकाउंटवरती आपण ठेवतोय का?
विड्रॉल नेहमी हातात रेडीच आहे आणि आता तर विड्रॉलची गरज पण नाही, बँकेत जायची गरजच नाही. आता गुगल पे, फोन पे आपल्याकडे रेडी आहेत. तर पैसे कसे संपतात कळतही नाही, स्वतःचे पैसे कसे संपतात ते कळत नाही, काही वेळेला आईवडिलांनी दिलेले पैसे पण कसे संपतात कळत नाही. आणि त्यामुळे दिस इज अ राईट टाइम टू थिंक अबाउट दिस इज व्हेरी सिग्निफिकंट. कारण तुम्ही यूथ लोक आहात ना, ते यूथ लोकच जेव्हा पुढे इन्व्हेस्टमेंट करू शकाल. मॅमशी बोलताना डिस्कस करताना पण बोलले होते की ह्या सगळ्यांकडून थोडे थोडे पैसे जेव्हा सेव्ह होतील ना, देन वी कॅन डेव्हलप टू आवर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ आवर कंट्री, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ आवर कंट्री. मी एकटा काय करू शकतो असं प्रत्येक जण म्हणेल, पण असं प्रत्येक जण जेव्हा म्हणतो की मी एकटा काय करेन, तेव्हा बघा ना इथलं सगळ्यांनी थोडे थोडे पैसे सेव्ह केले तरी बऱ्यापैकी अमाऊंट होऊ शकते. आणि अशीच खूप मुलं आहेत की जी लर्न करतायत, अर्न करतायत. तर त्यांनी सगळ्यांनी मी काय एकटा करू असं न म्हणता प्रत्येकाने थोडी अमाऊंट जर इन्व्हेस्ट करत गेले ना, तरी ती तुम्हाला बेनिफिशियल आहे. ॲट द सेम टाइम इट इज बेनिफिशियल टू द कंट्री, टू द इंडस्ट्री ऑफ आवर कंट्री. मग जे काही फोरकास्टिंग आहे कन्सर्न विथ आवर कंट्री, दॅट इज दिस कंट्री विल बिकम अ डेव्हलप कंट्री, दिस कंट्री हॅव पोटेन्शियल टू बिकम अ डेव्हलप कंट्री. हे कुठून फोरकास्टिंग होत आहे? लुकिंग ॲट दिस यूथ. तर ह्या यूथनं थोडंसं सिरियस घ्यायचं, थोडंसं आपण ना अमेरिकन साईडला जास्त जायला लागतं. आपलं इंडियन कल्चर ओके फाईन व्हेरी नाईस. तुम्ही लोक जेव्हा भाषण करता तेव्हा शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सुरुवात करता. आय फील व्हेरी प्राऊड. मुलींनी सुरुवात करताना सावित्रीबाई फुलेंना सुरुवात केली, त्यांचं नाव घेतलं व्हेरी प्राऊडली. आय वुड लाईक टू से दॅट येस इट इज व्हेरी नाईस, बट व्हॉट अबाउट टुडे? मागचं विसरायचं नाही आहे, पण पुढे काय करायचं ते तरी क्लिअर ठेवा. ॲट द सेम टाईम इतिहास विसरायचा नसतो, कारण त्याच्यावरच आपल्याला भविष्य घडवायचं असतं. इतिहास विसरलो तर भविष्य कसं घडवायचं? कारण पास्ट हेल्प अस टू डिफाईन अ पाथ फॉर फ्युचर. ओके, पास्टमध्ये काय झालं हे कधी विसरायचं नाही. आपल्याला किती त्रास होत होता आणि आपल्याला कोणी कोणी हेल्प केली की जेणेकरून आपण फ्रीडम एन्जॉय करतो. पण हे फ्रीडम कुठे किती लिमिटपर्यंत असेल जस्ट डिफाईन. तुमचं तुम्ही डिफाईन करा, तुमचं तुम्ही डिसाईड करा की किती फ्रीडम असायला पाहिजे आपल्याला. एक लिमिट असायला पाहिजे फ्रीडमला. ते बियॉन्ड एक लिमिट केलं. प्रत्येक आपल्या मराठीमध्ये म्हणी आहेत ना की प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असायला पाहिजे, त्याच्या आधी तिथे माफी. म्हण विसरायला तुम्ही विचार करत असा कुठली म्हणते. तर आधी तिथे माफी म्हणजे काय की फ्रीडमला एक लिमिट ठेवा. मुली फ्री आहेत, व्हेरी गुड, दे आर एन्जॉईंग लाईक व्हेरी गुड, पण त्याला पण त्यांनी स्वतः लिमिट घातलं पाहिजे. मुलांनी मला घरातून पैसे मिळतात काही टेन्शन नाही, त्याला पण लिमिट घाला. किती वर्ष आपण घरच्यांवरती डिपेंड राहायचं, त्याला प्रत्येकाने लिमिट घाला. स्वतःच्या कपॅसिटीज ओळखा, स्किल ओळखा, नॉलेज ओळखा, अँड देन ट्राय टू एक्सप्लोर युअरसेल्फ. मार्केटमध्ये स्वतःला एक्सप्लोर करा की जेणेकरून तुम्हाला काहीतरी फ्युचरमध्ये आपण केल्यासारखं वाटतं. आपण इथे जन्माला आलोय तर त्याच्या मागच्या काहीतरी भूमिका आहेत त्या जरा प्रत्येकाने आयडेंटिफाय करा. फक्त शिवाजी महाराज ग्रेट होते, संभाजी महाराजांचा पण महिना बलिदान मास काहीतरी सेलिब्रेट करतात. मी हे पर्पजने थोडंसं तुम्हाला आधी जागरूक करते की आपलं काय कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या टॉपिककडे जाऊया. कारण सुरुवात तुम्हीच लोकांनी केली ते भाषण देऊन, नाही तर आय डोंट नो अबाउट दॅट की काय तुमचा व्ह्यू आहे. इथे भाषणामधून मला असं बरंच काही काही कळलं की तुमचे पॉईंट्स किती इम्पॉर्टंट गोष्टीवरती तुम्ही चर्चा करताय. मग म्हटलं की मला याच्यावर बोललंच पाहिजे आणि मग हा रिलेट करता येईल. ओके, सो दॅट इज राईट. सो फ्रीडमला लिमिट ठेवा. आणि अमेरिकन फ्रीडम, मी अमेरिकनच्या कन्सर्न बोलते की अमेरिकन्सची संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये फरक आहे, अँड दॅट इज रिलेटेड टू दिस टॉपिक. अमेरिकेमध्ये काय होत आहे? अर्निंग अँड स्पेंडिंग. आणि आता पुण्यामध्ये पण हा ट्रेंड सुरू झालेला आहे ऑलरेडी, आणि तो असायला नाही पाहिजे. ॲक्च्युली आपण पुण्यात आहोत, पुणे हे भारतात आहे आणि आपण आपल्या भारतातल्या संस्कृतीच फॉलो करायला पाहिजे. आपण अमेरिकन संस्कृतीमध्ये नाही घालता. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? वर्किंग हार्ड फॉर 5 days अँड स्पेंडिंग ऑन enjoying life for 2 days and spending all the money whatever we have earned so hard. इतकं कष्ट घेतले, 5 दिवस खूप कष्ट घेतले, 9-10 तास काम केलं आणि मिळालेले पैसे 2 दिवसात उडवून टाकले. लिटरली स्पेंडिंग मनी जस्ट फिरायचं, एन्जॉय करायचं, हॉटेलिंग करायचं. व्हॉट इज दिस? इज इट आवर कल्चर?
हे आपल्या कल्चरमध्ये होतं का पहिल्यांदा विचार करा. आता तुम्ही जेव्हा एन्जॉय करता तुमच्या आईवडिलांनी केले का विचार. फार लांब जायची गरज नाही. कोणाला शेजारच्यांना विचारायचं नाही आहे, आपल्याच आईवडिलांना विचार. आजीला विचारलं तर बापरे, मग ती तर फारच काय काय सांगेल, बरोबर आहे ना. त्यामुळे फार आजीपर्यंत जाऊच नका, जमणारच नाही. ती काय सांगेल ते तुम्हाला ऐकवणार पण नाही. तर फक्त आईवडिलांशी जरा एकदा बसा आणि त्यांच्याशी बोला आणि ते सांगतील की हे लाईफ तुम्ही जे एन्जॉय करता मोकळीपणाचं आहे. दॅट इज नॉट अ गुड थिंग. वाय? बिकॉज इट डिटोरिएट युअर लाईफ. अचानक जेव्हा मंदी येते, अचानक जेव्हा एखादा प्रसंग असा घडतो कोविडसारखा, जस्ट गो बॅक 4 वर्ष मागे जा आणि कोविड आठवा. प्रत्येकजण घरामध्ये कोंडून होता आणि त्यावेळेला पैशाची चणचण जी होती ती आठवते का बघा सगळ्यांना. खूप टेन्शन होतं. ज्यांच्या घरी सेव्हिंग्स होते त्यांना टेन्शन नव्हतं, पण ज्यांच्या घरी सेव्हिंग नव्हते तर बऱ्याच जणांना बऱ्याच प्रकारचं टेन्शन आलेलं होतं. आणि ती सिच्युएशन गेली नाही. आता फ्युचरमध्ये पुन्हा कधीही ह्या गोष्टी आता येऊ शकतात, रेप्लिकेट होऊ शकतात. सो बी रेडी फॉर दॅट, फॉर सच टाईप ऑफ सिच्युएशन्स. मेक युअर माइंड फॉर द फ्युचर. आणि मग फ्युचरसाठी माइंड करायचं आहे. दॅट मीन्स यू जस्ट थिंक ऑफ एनी ॲक्टिव्हिटी. जस्ट थिंक ऑफ एनी ॲक्टिव्हिटी विदाउट मनी. दिस इज ऑलवेज अ फर्स्ट सेंटेन्स when I teach to my students. फक्त ॲक्टिव्हिटीचा विचार करा की मी हे करू शकतो बिना पैशाचं. असं काय आहे का तुमच्या लाईफमध्ये? घरातून बाहेर पडल्यानंतर कुठे जायचं तर ठीक आहे, चालत जाणार असाल तर चालण्याच्या अंतरावर असेल तर त्याच्या पुढे, किंवा गाडी तर घेणार, गाडी घेण्यासाठी पैसे लागतील. गाडी असेल तर पेट्रोल भरायला पैसे लागतील. एखादा बिझनेस करायचा, मला खूप इच्छा आहे बिझनेस करायचं. ओके, आय हॅव गुड प्लॅन. मग तो प्लॅन इम्प्लिमेंट करायला पुन्हा पैसे लागतील. आणि ते पैसे कुठून मिळणार? बर्थडे सेलिब्रेशन करूया, आता हा इव्हेंट करायचा आहे, या इव्हेंटला बिना पैशाचा झालाय, बरोबर आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा आपण विचार करायला एव्हरीवेअर मनी इज रिक्वायर्ड अँड दॅट इज वाय. मग म्हणजेच काय की ह्या आपला लाईफ ब्लड आहे आणि हे आपल्याकडे असलं तर आपण जगू शकणार आहे का? नाही तर जगू शकणार नाही. पैसे नाही, जगणं नाही. आणि मग कोविड सारखं सिच्युएशन परत जर यायलाच नाही पाहिजे, पण आपण म्हणून काही होत नाही आहे. जर चुकून जरी काही तसं झालं तर काय करणार आहे आपण? हाव टू सर्वाईव्ह. आत्महत्या वगैरे लोकांनी केल्याच नसत्या ना. श्रीमंत लोक सुद्धा आत्महत्या करतात, गरीब लोक पण आत्महत्या करतात. श्रीमंत लोक आत्महत्या का करतात? कारण ते आपल्याला दिसतात श्रीमंत, पण ते ऍक्च्युअली श्रीमंत नसतात. त्यांनी तो फक्त असा शो केलेला असतो श्रीमंत आहे. आणि इतकं कर्ज घेतलेलं असतं की ते आपल्याला विजिबल नाही आहे. त्यांचे लाईफस्टाईल, त्यांचं एन्जॉयमेंट बघून आपण तो याच्याकडे खूप पैसे आहेत, हा खूप श्रीमंत आहे. आणि अचानक कधीतरी न्यूज येते की याने सुसाईड केलं. मग तेव्हा त्याची जेव्हा ती डिटेल बातमी येते ना आपल्यासमोर, तेव्हा कळतं की त्याने लोन घेतलेलं होतं आणि ते रिपे करायला नाही मिळालं, कर्ज भरत होतं आणि म्हणून नैराश्यापोटी त्याने आत्महत्या केली. मग त्याच्यात आणि त्या शेतकऱ्यामध्ये काय फरक आहे? शेवटी पैशासाठीच सगळं चाललंय, पैशामुळेच सगळं होत आहे. ओके, and that is why secure your future. And for securing your future, it is very necessary, very important that start saving from early life. आता मी इथे कुठल्याही कंपनीच्या कन्सल्टकडून आलेली नाही आहे, त्याच्यामुळे ते बरं आहे की मी एक एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आले. आता अदरवाईज इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे मॅडम करून तरी इथे इन्व्हेस्टमेंट करा असं म्हणते. कारण कन्सल्टंट जेव्हा येतात तेव्हा ते सांगतात आमची कंपनी किती चांगली आहे, तिथे इन्व्हेस्टमेंट कसं करू शकता वगैरे. मी जनरल डिस्कशन करणार आहे. आय जस्ट हिअर टू मोटिवेट यू पीपल अबाउट द इन्व्हेस्टमेंट. Start early investing so that you can have a lump sum amount with yourself. Capital gain will be there with you. So many avenues are there where you can invest your money. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुम्ही डिस्कस करणार आहे. फार काही आपण इथे टॅपमध्ये जाणार नाही आहे. एकदा तुम्हाला मी इथे आयडिया दिली की ह्या गोष्टी आहेत, you are smart enough to identify. You can approach the expected people. तुम्हाला ज्यांना कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं त्या लोकांना तुम्ही अप्रोच करू शकता आणि डिटेल माहिती घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. द थिंग इज की मुळात काय असतं हे आम्हाला माहिती नाही आणि आपण त्याच्याकडे थोडंसं डिस्कशन इथे करणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ
यूज युअर मनी टू मेक मनी. आपलेच पैसे वापरायचे, पैसे मिळवण्यासाठी. म्हणजे काय करणार आहे, काम करतोय, पेमेंट मिळत आहे, पेमेंट मिळत आहे ते माझे पैसे आहेत. आता त्याच पैशांना कामाला लावणार आहे आणि त्यातून पैसे मिळवणार आहे. दॅट इज सम हाऊ यूज युअर मनी टू मेक मनी. सो सेव्हिंग इज क्रुशियल. सेव्हिंग तर सोडायचं नाहीच आहे, कारण सेव्हिंगमधूनच आपण फ्युचर बिल्ड करतो. सो इट इज क्रुशियल, बट इन्व्हेस्टिंग स्मार्ट इज की टू वेल्थ क्रिएशन. सेव्हिंग करून माझ्याकडे या सेव्हिंग अकाउंटला खूप पैसे, काय उपयोग आहे? सेव्हिंग अकाउंटचे पैसे वाढणार आहेत. बऱ्याचदा लोकांचं काय होतं की माझ्याकडे खूप पैसे कुठे आहेत, माझ्या कपाटमध्ये ठेवले. काय त्याचा उपयोग आहे? कपाटमध्ये पैसे आहेत ते कदाचित वाळवी लागून जातील, कारण ते बघितलेच नाही. वर्षानुवर्ष फक्त साठवतच चाललं. वरती त्याच्यावरती बंडल आणून ठेवतोय, खालच्या बंडलला वाळवी लागली इट्स ऑफ नो यूज. ओके, सो सेव्हिंग इज नीडेड टू बी, बट यू शुड सेव्ह दॅट मनी. आफ्टर सेव्हिंग सर्टन अमाउंट यू गो फॉर इन्व्हेस्टिंग इट. आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची तर कुठे करायची, तर त्याचं कॅल्क्युलेशन आधी करा, अंडरस्टँड करून घ्या की कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि तिथे जर प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर जास्त बेनिफिट आहे. का? कारण मी इन्व्हेस्टमेंट केली पण चुकीच्या ठिकाणी केली आणि तो गेला पळून. 4 लोक एकत्र येऊन कुठली तरी संस्था काढतात, काही ना काहीतरी ते चिट फंड असतात आणि आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आणि मुळात फसतो कुठे? स्मार्ट हा शब्द इथे का वापरलाय? कारण आपण त्याच्यात डिटेल्स घेतलेले नाही आहेत. वी डोंट नो who are these people, why they have established, are they reliable, हे बघायला पाहिजे ना ॲट द सेम टाइम. तर ते आपण रिलायबिलिटी बघितलेली नाही त्यांची, त्याचं ॲक्च्युअल बॅकग्राऊंड बघितलेलं नाही आहे. इथे ही संस्था आली आहे, चिट फंड आले आणि आपण इन्व्हेस्ट करायचे. का इन्व्हेस्ट करायचे? तर तिथे भरपूर पैसे मिळतील, रिटर्न्स दुप्पट. इज इट पॉसिबल? नाउ डेज लगेच आपल्याला 4 महिन्यात दुप्पट पैसे मिळणार, हे इम्पॉसिबल नाही. आणि त्याच्यामुळे असं जर कोण देत असेल तर पहिल्यांदा विश्वास ठेवा की हा फेक आहे. त्या बँका आणि बाकीचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनपेक्षा कोण जर तुम्हाला जास्त पैसे रिटर्न देत असेल तर तो फेक आहे हे आधी पहिलं क्लिअर लक्षात ठेवा. सगळ्यांनी खूप लोक फसतात, स्वतःला स्मार्ट समजतात, हुशार समजतात, पण पहिले फसतात त्याच्यामध्ये. कारण त्यांच्या ऍक्टिव्हिटीज इतक्या इन्फ्लुएन्सिंग असतात. मार्केटिंग पीपल जे त्यांचे असतात ते इन्फ्लुएन्स मोर अँड मेक यू इन्व्हेस्ट मनी ओव्हर दॅट. So you should be smart enough to invest your money. Then only it is helpful to create your wealth. Then आपल्याला जर प्रॉपर्टी संपत्ती अशी जमा करायची असेल तर तुम्हाला स्मार्ट व्हायला लागेल आणि कॉशियस व्हायला लागेल. आणि मी सांगितलं ऑलरेडी सायबर सिक्युरिटीच्या कन्सर्न वगैरे तुमच्याकडे लेक्चर झालेले आहे, तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पण तुम्हाला सायबर क्राईमची गोष्टी आता कुठल्या अँगलने घ्यायचे मला माहिती नाही आहे, पण फायनान्शियलच्या कन्सर्नचे पण इम्पॉर्टंट असतात. तर ते पण तुम्ही केअरफुली जरा चेक करून करायचे आहे. Hope here that I try to give you an insight concerned with investment and try to be at your level. म्हणजे तुमच्या लेवलला जाऊन तुम्हाला जेवढं सांगता येईल ज्या पद्धतीने तर मी प्रयत्न तरी केलेला आहे. आय थिंक सो. ओके, सो आय ट्राय टू मोटिवेट यू पीपल बिकॉज यू आर द फ्युचर ऑफ दिस कंट्री. ओके, एक मुलगा इथे खूप महत्त्वाचा आहे, एक विद्यार्थी इथे खूप महत्त्वाचा असेल की ज्याने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. हीच मुलं पुढे मोठी झाली तर डेफिनेटली पॅरेंट्सना आनंद होणार आहे, ते फॅकल्टीना आनंद होणार. आणि यांनी खरंच खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतलं की चला ह्या मुलांना काहीतरी चांगलं आपल्याकडून देता येत असेल तर आपण देऊया. त्यांनी वेगळा वेळ काढलाय, वेगळी अरेंजमेंट केली आणि मला इथे बोलवलं आहे. आय ऑल्सो केम फ्रॉम लॉंग द वे फ्रॉम इस्लामपूर सांगली टू हिअर फक्त तुमच्यासाठी ह्या डिस्कशन करायच्या, गप्पा मारायच्या, इथली मुलं काय आहेत, काय करतात, इथल्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत ह्या समजून घ्यायच्या होत्या, म्हणून मी इथपर्यंत आले. थँक्यू ऑर्गनायझर्स फॉर कॉलिंग.